नमस्कार मित्रांनो, आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आणि आज परत एकदा एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे. तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड. आज आपण बघू शकता तुम्ही की आज आपण कुठे आलेलो आहोत. तर बोरिवलीच्या एका पैगोडा म्हणजे विश्व वापसाना पैगोडा या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण दाखवणार आहे आणि इथे कसं यायचं हे तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगणार आहे. आता तुम्ही जर आता बोरिवलीवरून आलेत तर तुम्हाला बोटीने यावं लागतो आणि जर भाईंदरवरून आले तर तुम्हाला बसने सुद्धा इथे येऊ शकता. फरक एवढाच आहे, दोन ऑप्शन आहेत तुम्हाला की भाईंदरवरून सुद्धा आणि बोरिवलीवरून सुद्धा. फक्त फरक काय आहे की बोरिवलीवरून तुम्हाला बोटने यावं लागतो आणि भाईंदरवरून तुम्हाला बसने यावं लागतो. मी आता भाईंदरवरून आलेलो आहे आणि भाईंदरवरून तुम्ही वेस्टच्या बाहेर आल्यात की तुम्हाला बस स्टॉपवरून 4 नंबर बस पकडायची आहे. 4 नंबर बस पकडल्यानंतर ह्या पैगोडा शेवटचा स्टॉप आहे. तर इथे येईसपर्यंत तुम्हाला कमीत कमी 40 मिनटं लागतील. चला आता आपण व्हिडिओ बघूया आणि खूप छान असं मंदिर आहे इथे. बघूया आता मस्तपैकी आपण एक परिसर फिरणार आहोत. आणि नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा. आपल्या पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. तर आता आपण मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे विश्व विपसाना पगोडा या ठिकाणी. तुम्ही बघू शकता. चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आपण मंदिर कसं आहे ते. या प्रवेश मार्गावरून चालताना बाजूला बुद्धांच्या शिकवणीवर आधारित फलक दिसतात. या फलकावर धम्म, करुणा, अहिंसा आणि ध्यान यांचा अर्थ सोप्या शब्दात सांगितलेला आहे. हे फलक पाहत पुढे जाताना मन हळूहळू ध्यानाच्या दिशेने वळायला लागतं. एकूणच बाहेरच्या प्रवेशद्वारापासूनच इथली रचना अशी आहे की माणूस आत येताना केवळ जागा नाही तर एक शांत, पवित्र आणि सकारात्मक अनुभव घेऊनच पुढे जातो. मी मंदिराच्या भव्य कमानीतून आत प्रवेश केला आणि आपण आता आतमध्ये आलेलो आहे. आणि वरती तुम्ही बघू शकता खूप अशी छान एक डिझाईन केलेली आहे इथे. तर शांततेत आपण चालत चालत वर जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात केली. प्रत्येक पायरी चढताना बाहेरचा गोंगाट हळूहळू मागे पडत होता आणि मन अधिकच स्थिर चालत होतं. थोडं वर गेल्यावर मला एक मोठी घंटा दिसली. तिथे अनेक लोक ती घंटा वाजवत होते. ही घंटा वाजवणं म्हणजे मन शुद्ध करणं, नकारात्मक विचार दूर करणं आणि ध्यानासाठी स्वतःला तयार करणं असा त्यामागचा अर्थ आहे. घंटीचा नाद खूप शांत आणि गूढ वाटतो, जो मनाला लगेचच एकाग्र करतो. त्यानंतर मी अजून वर गेलो. वरच्या बाजूला पोचल्यावर पूर्ण परिक्रमा मार्ग आहे. या मार्गावरून चालताना प्रत्येक बाजूने पगोडा, समुद्र आणि निसर्ग यांचं सुंदर दर्शन होतं. इथे चालताना आपोआपच मन ध्यानावस्थेत जातं. त्या ठिकाणावरून संपूर्ण परिसर स्पष्ट दिसायला लागतो. समुद्र, आजूबाजूला हिरवळ,
खाली पगोडाचं भव्य रूप आणि दूरवर पसरलेली शांतता. हा नजारा खरंच मनाला मोहून टाकणारा आहे. इथे थांबून थोडा वेळ शांतपणे सगळं पाहिलं तरी मन प्रसन्न होतं. या वरच्या भागाला धम्म प्रदेश किंवा धर्माचा प्रदेश असं मानलं जातं. इथे बुद्धांच्या शिकवणीचं प्रतीक असलेली चिन्हे, माहिती फलक आणि शांत बसण्यासाठी जागा आहेत. या ठिकाणी धर्मचक्रचं विशेष महत्त्व आहे. धर्मचक्र हे भगवान बुद्धांनी दिलेल्या अष्टांगिक मार्गाचं प्रतीक आहे. योग्य विचार, योग्य आचरण आणि योग्य जीवन पद्धती. ग्लोबल विपश्यना पगोडा हे मुंबईच्या गोराई येथे वसलेले एक भव्य आणि शांततेचं प्रतीक असलेलं मंदिर आहे. या पगोडाची रचना भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणीवर आधारित असून इथे मुख्य विपश्यना ध्यान पद्धतीचा प्रसार केला जातो. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच शांतता जाणवते, त्यामुळे मन आपोआप शांत होतं. ही पगोडा जगातील सर्वात मोठ्या ध्यान कक्षापैकी एक मानले जाते. विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण रचना दगडांचा वापर न करता सिमेंट आणि लोखंडाच्या साहाय्याने उभारण्यात आली आहे. मंदिराच्या वरच्या भागावर गेल्यावर सुंदर वास्तुकला, धर्मचक्र, बुद्धांचे संदेश आणि शांत वातावरण अनुभवायला मिळतं. तर मित्रांनो, चला आता आपलं सगळं झालेलं आहे फिरून. आपण आता निघणार आहोत आपल्या घरी. आणि व्हिडिओ बघा नक्कीच. चांगली वाटली तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता हे आपलं सगळं फिरून झालेलं आहे. आणि नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला आता आपण जाऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच परत भेटूया आपण. धन्यवाद.